पूर्व नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. हे खरे आहे की 20 तारखेला पावसात अनेक भागात पाणी साचले, मात्र त्या दिवशीचा पाऊस भयानक होता. अशी प्रतिक्रिया पूर्व नागपूरचे आमदार कृष्ण खोपडे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की जुन्या सरकारने प्रभागात एकही काम केले नाही, मात्र 2014 नंतर आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. हे खरं आहे का? पूर्व नागपूरचा जो आउटर भाग आहे, या आउटर भागामध्ये आम्ही जितकं शक्य असेल तितकं ड्रेनेज सिस्टीम टाकण्याचं काम केलं. जिथं जिथं रस्ते बनते तिथं आम्ही वेस्ट वॉटर लाईनच्या पाईपलाईन बी आम्ही टाकल्या. परंतु 20 तारखेचं पाणी असं भयानक आलं का त्यांनी पूर्ण नागपूर शहराला धुवून काढलं. आपण अगर रोज टीव्ही पाहत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा पाऊस या ठिकाणी पडला आहे आणि त्यामुळे नागपूर शहराच्या तुम्ही अनेक भागामध्ये जा, अनेक क्षेत्रामध्ये जा, ही नैसर्गिक कधी कधी आपत्ती येते आणि त्यामुळे नागरिकांना झंकावून सोडते. आणि पूर्व नागपूरच्या अनेक भागामध्ये ज्याच्यामध्ये वाठोडा असेल, भांडेवाडी असेल, भरतवाडा असेल, पुनापूर असेल, पारडी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये, कारण हा आउटर भाग आहे, या आउटर भागाची तुम्ही परिस्थिती अगर पाहिली असेल तर देश आजाद झाला तेव्हापासून तर लगभग 45 ते 50 वर्ष 45 ते 50 वर्ष हे काँग्रेसचेच आमदार होते, काँग्रेसचेच मंत्री त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेस त्या 40-50 वर्षामध्ये त्यांनी एकही प्रोजेक्ट म्हणा, एकही काम त्यांचे ना नेते सांगू शकत ना त्यांचे चेले चपाटे सांगू शकत. परंतु तुम्ही 2014च्या नंतर जे नागपूर शहरात बदलाव आला, 2014च्या नंतर पूर्व नागपूर बदललं. मी 100% म्हणणार नाही, लेकिन फार मोठ्या प्रमाणात जनतेला राहत देण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालं. तुम्ही पाहिलं असेल का पूर्व नागपूरमध्ये आम्ही 98% टँकर मुक्त केलं. हेच काँग्रेसचे लोक हे टँकर माफिया होते, यांची आता टोटली दुकानदारी बंद झाली आणि त्यामुळे हे सगळे लोक बोखलावले आहे. कारण जी त्यांची टँकर माफियाच्या मार्फत जी त्यांची वसुली होत होती ते कुठंतरी 98% टँकर मुक्त केल्यामुळे त्यांची हे सगळे धंदे बंद झाले आणि त्याच्यामुळे हे वारंवार कसल्या ना कसल्या प्रकारचे आरोप लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बी पाहिलं असेल का संपूर्ण काँग्रेस ही पूर्व नागपूरमध्ये डटली होती. मोठे मोठे नेते पूर्व नागपूरमध्ये डटले होते आणि पूर्व नागपूरमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी मले असेल, गडकरी साहेबाले असेल, आमच्या सरकारले असेल, खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी आपले विचार त्या ठिकाणी मांडले होते. परंतु जनतेने ते सगळे विचार नाकारले. कारण जनतेला माहित आहे का कोण काम करू शकते, कोण आपलं भलं करू शकते, कोण आपल्या क्षेत्रातला विकास कोण करू शकते. तर हे जनतेला माहित आहे काय भारतीय जनता पक्ष आपल्या इथं डेव्हलपमेंट करू शकते. आणि म्हणून या पूर्व नागपूरमध्ये तुम्ही घुमत आहात, तुम्ही पाहिलं असेल का पूर्व नागपूर 10 वर्ष पहिलेच्या कसा आणि 10 वर्षाच्या नंतरच्या पूर्व नागपूर कसा, हे तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात बदलाव दिसतात. हे त्यांचे चंगू मंगू हे जे नेते वारंवार जे अशा प्रकारचं वर्षण या ठिकाणी करत आहे, अरे त्यांनी स्वतःहून त्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे का तुमचे नेते एवढे वर्ष होते, तुमच्या नेत्यांनी पूर्व नागपूर का चांगलं केलं नाही. अगर त्यांच्या मनामध्ये असतं तर महाराष्ट्राचा नंबर 1 पूर्व नागपूर राहिला असता. परंतु त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नव्हती. इलेक्शन आलं का 4-5 महिने पहिले डमरू वाजवायचे आणि आपलं कसं भलं होईल त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत होते. परंतु या 10 वर्षामध्ये पूर्व नागपूर बदललाय आणि म्हणून यांच्या पोटामध्ये कुठंतरी दुखू लागलाय. आणि काही कारण नसताना मी तर त्यांना चॅलेंज करतो, जे चंगू मंगू त्यांचे बोलत राहतात, मी त्यांना चॅलेंज करतो का तुम्ही एखादा पुरावा तर दाखवा. स्मार्ट सिटी आम्ही या ठिकाणी आणली, हेच स्मार्ट सिटीचा विरोध करणारे लोक आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यावेळेचे जे शिवसेनेचे जे काही होते हेच या स्मार्ट सिटीच्या गो बॅकचे ज्यांनी बोर्ड लावले होते, काळे झेंडे यांनी दाखवले होते, अनेक प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं. हे सगळे भूखंड माफिया यांचेच मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये भूखंड आहे. आणि आज जनतेमध्ये ज्यांचे प्लॉट हे 300-400 रुपयाला बी कोणी विचारत नव्हतं, आज जनतेचे 3-4 हजार रुपयाचे प्लॉट त्या ठिकाणी भाव झाले. काय आमचे चेहरे पाहून भाव नाही झाले, तर आम्ही काहीतरी तिथं करून दाखवलं, डेव्हलपमेंट करून दाखवलं, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कामं करून दाखवले. आता ही बरसात आली, ही काही मीनं म्हटलं ना आणखीन कोणं म्हटलं काही हे
त्यामुळे बरसात आहे हे नैसर्गिक आहे. हे अशा प्रकारची बरसात आहे ना, त्याच्यामध्ये नुकसान होणं याचं सगळ्यालाच वाईट वाटते. आम्हालाही वाईट वाटते, सगळ्यालाच वाईट वाटते. आम्ही जिथं प्रयत्न त्या ठिकाणी केला, तहसीलदाराच्या मार्फत, कलेक्टरच्या मार्फत तिथं त्या अनेक सर्व्हे बी झाल्या. माझ्या स्वतः ऑफिसमध्ये ज्यांनी फोटो लगभग दीड हजाराच्या वर तर माझ्या ऑफिसमध्ये बी लोकांनी अर्ज आणून दिले, त्या फोटो आणून दिल्या. तर मी सगळे तहसीलदाराला दिला आणि शासन त्या दृष्टिकोनातून नियमाप्रमाणे जे बी काही असेल ते त्या ठिकाणी मदत करणार आहे. नाही, या काँग्रेसच्या नेत्यांनीच पूर्व नागपूर सडून ठेवला आहे. कारण या अधिकांश काँग्रेसच्या नेत्याचेच त्या ठिकाणी लेआउट आहे आणि यांनीच हे प्लॉट चुना मारून विकलेले प्लॉट आहे. लोकांना 420 करून फसवण्याचं काम कोणी केलं असेल तर याच लोकांनी केलं. जे मीडियाच्या माध्यमातून जे बोलतायत ना, ते स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याचे जे आजूबाजूचे चंगू-मंगू बी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि आपल्याला माहित असेल का पूर्व नागपूर हा फार मोठ्या प्रमाणात आता वाढून गेला. जिकडे-तिकडे घरं आता लोकं शेती बंद करते, कुठेही चुना मारून लेआउट टाकतायत, कुठेही चुना मारून फ्लॅट टाकतात. लेकिन आमच्या हा पूर्व नागपूरच्या ज्या भागामध्ये आम्ही कामं केले, त्या सगळ्या भागामध्ये रस्ते बनवत आम्ही वेस्ट वेटर लाईन हे पहिले टाकली. त्याच्यानंतर आम्ही कामं केले. आता पुढचा भाग असा आहे का पुढचा भाग जोडण्यासाठी प्रॉब्लेम आहे, जोडण्यासाठी अडचण आहे. कारण समोर गेलं तर ग्रामीण त्या ठिकाणी लागते. नाले छोटे-मोठे नाल्याले हे लाईना जोडून आम्ही कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. परंतु या सगळ्या भूखंडधारक जे आहे, यांनी तर रस्त्याची बी जागा विकून खाल्ली, गार्डनची बी जागा विकून खाल्ली आणि शाळेची बी जागा आरक्षणाची विकून काढली. असे हे भूखंड माफियाचे हे नेते आहे. लेकिन आम्हाला वाईट वाटते का या पाण्यामुळे फार नुकसान लोकांचं झालं आहे आणि हे नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात झालंय का लोकांच्या घरापर्यंत पाणी त्या ठिकाणी घुसलाय. जितकं शक्य असेल तितकं आम्ही प्रयत्न तर आम्ही करतच आहोत आणि आम्ही याच्यात कसा मार्ग निघेल त्या दृष्टिकोनातून पुन्हा आम्ही प्रयत्न करणार आहोत.